हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्या व्लॉगचं निमित्त आहे ते म्हणजे भीमा कोरेगाव येथलं शौर्य दिनाचं। विजयस्तंभाला भेट देण्यासाठी मी आणि माझी टीम निघालो होतो ते पुण्याच्या दिशेने। आमचा प्रवास हा सकाळी 7-8च्या दरम्यान सुरू झाला होता आणि आमच्या लक्षात आलं की टायर पंक्चर झाला आहे, म्हणून आम्ही पंक्चर काढण्यासाठी थांबलो आणि तिथून आम्ही आमचा पुण्याचा प्रवास पुन्हा सुरू केला। इन बिटवीन आम्ही जेवणासाठी एका हॉटेलवर थांबलो आणि जेवण केल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो ते म्हणजे भीमा कोरेगाव। अतिशय सुंदर अशा विजयस्तंभ हा सजवला होता आणि प्रशासनाची तयारी देखील चालू होती। आणि हो, आम्ही 31 डिसेंबरलाच तिथे पोहोचलो होतो आणि तिथे गेल्या त्यानंतर आम्हाला जग बदलणारा सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे सर आणि त्यासोबतच माझी सगळी गँग म्हणजे पुण्यामधली माझी भावंड मला भेटण्यासाठी तिथे आली, अर्थात विजयस्तंभाला भेट देण्यासाठी। आणि ऊन बरंच असल्यामुळे आम्ही थोडंसं टोनर वगैरे लावून स्वतःला रिफ्रेश करत होतो आणि त्या जागेचा विजयस्तंभाचा भीमा कोरेगावचा आढावा आणि बघण्यासाठी आम्ही तिथे फिरत होतो। कारण की तसं सांगायला गेलं की भीमा कोरेगावला मी पहिल्यांदाच गेली होती आणि त्यामुळे मला तिथला आदल्या दिवसापासूनच सगळा अनुभव घ्यायचा होता, बघायचं होतं आणि तो सगळा अनुभव साठवायचा होता। आणि तिथे आम्ही जसं गेलो तिथे बुक स्टॉल वगैरे सगळं व्यवस्था, पॅन्डॉल वगैरे लावून सर्व छान स्टॉलची व्यवस्था केली होती। आणि नंतर आम्ही सायंकाळच्या वेळेस थोडंसं दमल्यानंतर तिथे बसलो आणि विजयस्तंभाकडे बघत बघत सायंकाळ झाली आणि तिथे न्यूज चॅनलवाले आले होते। त्यांनी आमच्या प्रोजेक्टची विचारणा केली आणि त्यानंतर त्यांनी न्यूज कव्हर करण्यासाठी देखील विचारणा केली आणि आम्ही त्याला होकार दिला आणि त्यांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपली विचार जागर स्पर्धा परीक्षा ही इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी लोकांसमोर मांडली। छान अनुभव होता तो। आणि आमच्यासोबत तिथे जगदीश ओखळ देखील होते, त्यांच्या स्टॉलला देखील आम्ही भेट दिली, तिथे व्हिडिओज वगैरे काढले। भीमा कोरेगावला जाणाऱ्या बसच्या प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे दुसऱ्या आणि अशा प्रकारे घोषणांनी आणि समतेचं गीत गात आम्ही पोहोचलो ते भीमा कोरेगावला। बसने आम्हाला ज्या ठिकाणी उतरवलं त्या ठिकाणाहून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर विजयस्तंभ होता। आम्ही तिथे पायी रस्ता काढत पोहोचलो ते भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आणि प्रचंड असा जनसमुदाय हा केवळ शूरवीरांना सलामी देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आला होता। आणि आम्ही लागोपाठ 2 दिवस म्हणजे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी आम्ही परतीच्या मार्गाने आम्हाला अभिवादन करण्याची संधी मिळाली। नाशिकला पोहोचायचं असल्यामुळे निघालो आणि रस्त्यात एक चिमुकली असे डोंबऱ्याचा खेळ आपण ज्याला म्हणतो ते करत होती। आय होप तुम्हाला माझा भीमा कोरेगावचा व्लॉग नक्की आवडला असेल। सो